नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपल्या सोबत एक अशी असामी आहे की ज्यांना खरं तर इंट्रोडक्शनची आवश्यकताच नाहीये. इतकं काम त्यांनी केलेलं आहे महाराष्ट्रासाठी, देशासाठी की मला वाटतं प्रसिद्ध जगविख्यात चिकित्सक डॉक्टर पद्मश्री तात्याराव लहाने साहेब आज आपल्या सोबत आहेत. सर, खूप खूप स्वागत आपलं जय महाराष्ट्रमध्ये. नमस्कार. जसं मी म्हटलं, इंट्रोडक्शन ची आवश्यकताच नाहीये, सिर्फ नाम ही काफी आहे. इतकं काम तुम्ही संपूर्ण भारतभर केलेलं आहे. मग अगदी ह्याची सुरुवात माकेगाव पासून झाली. माकेगाव ते मुंबई, आमची मुंबई, हा प्रवास कसा होता? माकेगाव म्हणजे बघा की माझं हे जे गाव आहे रेणापूर तालुक्यात लातूर जिल्ह्यात आहे आणि मला शाळेमध्ये घालत असताना शाळा सुरू झाली होती आणि शाळेत 10 मुलं लागतात त्यावेळेस आणि मी त्यावेळेस चड्डीमध्ये 5-6 वर्षाचा असावा आणि मग शिक्षक तिकटे गुरुजींनी मला वडिलांना माझ्या विनंती केली की याला शाळेमध्ये पाठवा. वडील म्हणले शेती कोण करणार? आणि मग ते म्हणाले ठीक आहे, थोडे दिवस शेती करेल, थोडे दिवस शाळेत येईल. असं माझं शाळेत माझे प्रवेश झाला. ज्या दिवशी मी शाळेत गेलो त्या दिवशी 24 जून होता. तर शिक्षकांनी लिहून टाकला 24 जून माझा वाढदिवस. त्या दिवशी त्यांनी माझा वाढदिवस साजरा केला, म्हणजे घेतला. तोच माझा वाढदिवस. तिथेच त्याच तारखेला मी रिटायर झालो. तर तिथे मी शिक्षण घेत असताना शेतीच करत होतो. पण त्या काळामध्ये मला कुठलाही दिवा म्हणतो आपण, दिवा नव्हता किंवा गोडे तेल किंवा राखेल नसायचं. सूर्यप्रकाशावरच अभ्यास मी करत होतो. म्हणजे सूर्यप्रकाश संपला, माझा अभ्यास संपला. सकाळी सूर्य उगवला, माझा अभ्यास सुरू. असा मी जवळपास 10वी पर्यंत अभ्यास केला. आणि 10वीला मग माझ्या एका मित्राचा कंदील होता, तर त्याच्याकडे फक्त 10वीची परीक्षा आहे म्हणून कंदिलावर अभ्यास केला. तर त्याच्या आणि म्हणजे माकेगाव हे त्या काळात इतकं म्हणजे तिथपर्यंत लाईट वगैरे नव्हता, लाईट किंवा रस्ता लाईट काही नव्हतं. तर त्या भागामध्ये आणि बाकी रविवार असेल त्या दिवशी मजुरी 1 रुपया मिळायचा, बाकीच्या दिवशी मग शाळा, बाकी शेती. असं करत माकेगावातली 10वी काढली. 10वीला चांगले मार्क पडले आणि म्हणून PUC फर्स्ट इयर होतं तेव्हा. बरं. ते परळीला केलं. तिथं पण कमवा शिका योजनेत काम केलं. म्हणजे 50 घागरी पाणी झाडांना घालायचं, त्याचे 30 रुपये मिळायचे दिवसाला. तर त्याच्यावर मी शिक्षण केलं माझं. बापरे. आणि मग मी मेडिकलला लागलो. मेडिकलला लागल्यानंतर औरंगाबादला MBBS करत होतो. तिथं मेस सुरू केली, कारण तिथं पण अडचण होती. त्या मेसवर राहत सगळे 7 मुलं एकत्र आम्ही जेवायचो. आणि मग माझा तो तिथला MBBS झालं. आणि 3rd इयरला असताना माझ्याकडे 2 आमदार आले, रघुनाथराव मुंडे आणि त्यांच्याबरोबर किशोरराव देशमुख म्हणून. ते म्हणाले की आम्ही तुम्हाला मुलगी द्यायला आलो. म्हणालो माझ्याकडे झोपडी आहे. ते म्हणाले नाही, तुमचे सगळे मेमो माझ्याकडे आहेत. 10वीचा आहे, PUCचा फर्स्ट इयरचा, फर्स्ट MBBS, सेकंड MBBS, सगळीकडे मेरिट आहे. आम्ही तुमच्याकडे शेती नाही ह्याच्यासाठी नाही आलो, आम्ही तुमच्याकडे मेरिट आहे म्हणून मुलगी देतो. क्या बात आहे. आणि मग त्यांनी माझं लग्न वगैरे झालं. नशीब असं आहे की 6 महिन्यात त्यांचा मुंबईत ॲक्सिडेंट झाला लग्नानंतर आणि डोळ्याच्या पेपरच्या दिवशीच ते वारले. अरे देवा. म्हणून मी नेत्र रोग विषयात नापास झालो होतो. 6 महिन्यांनी पुन्हा परीक्षा देऊन त्याच्यामध्ये मी पास झालो. आणि मग PG केलं. PG पण दुसरीकडे मिळत होतं मला. पण हा खडतर प्रवास जेव्हा सुरू होता, कधी मनात अशी शंका आली होती की आपण डॉक्टर होऊ किंवा? अजिबात नाही. म्हणजे बेसिकली कसं आहे, प्रवास करत असताना डॉक्टर होता येतं हेच माहीत नव्हतं. बरं. पण पुढे मेरिट मिळत गेला. आणि मग जेव्हा परळीला आलो तेव्हा कळालं किंवा डॉक्टर होत आहेत. आमच्या गावचा एक श्रीहरी लहाने गावाच्या जवळचे डॉक्टर झाले होते आणि त्यांची मिरवणूक काढली होती त्या काळामध्ये. ही गोष्ट 73ची. तर मग वाटलं किंवा चांगलं डॉक्टर झालं चांगलं असावं म्हणून डॉक्टर व्हायचा थोडा विचार केला आणि MBBSला प्रवेश मिळाला. MBBS झालो. त्यानंतर मग जेव्हा पुढे PG करायची तर मला ऑर्थोपेडिक किंवा पिडियाट्रिक करायचं होतं. बरं. पण नापास झालो होतो, त्यामुळे 3% मार्क कटत होते. PG मिळत होतं मला, पण 600 रुपये मिळत नव्हते. तेव्हा अशी रेसिडेन्सी नव्हती तेव्हा. बरं. आणि त्यामुळे फक्त 600 रुपये मिळणार आहेत म्हणून डोळ्याच्या विषयामध्ये PG केलं मी. आणि ते केल्यानंतर मग अंबाजोगाईला गेलो. अंबाजोगाईला गेल्यानंतर बरीचशी मंडळी मला मुंडेच म्हणायची, कारण ते माझे सासरे रघुनाथराव मुंडे. त्यामुळे मला ते आमदार होते, त्यांच्याच नावाने बोलवायचे. मला ठीक आहे. हळूहळू डोळ्याची पेशंट यायला लागली माझ्याकडे. पण हे मला वाटतं नियतीला काही पसंत नव्हतं. माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या
आणि मग मला डायलिसिस तिकडे नव्हतं आणि मग मी मुंबईला माझं डायलिसिस करण्यासाठी मुंबईला आलो. मला पहिल्यांदा त्यावेळी मुंबईत आला. मुंबईत फक्त एकच की त्या काळामध्ये तिकडे डायलिसिस सेंटर नव्हते आणि त्या डायलिसिससाठी मी मुंबईला. पण तुमच्या आईनं तुम्हाला किडनी दिलेली आहे, तर हा एक पुनर्जन्मच आहे तुमचा. मुख्य कसं झालं बघ, माझं दर आठवड्यात मी एकदा डायलिसिस करत होतो आणि मग जेव्हा ठरलं की किडनी ट्रान्सप्लांट करायचं आहे तर माझ्या घरामधले सगळे आई, वडील, बहीण, भाऊ, माझी पत्नी, लेकरं सगळ्यांनी टेस्ट केलं आणि मग ही 1995ला सगळे तयार. पण आईची किडनी 12 फेब्रुवारीला मॅच झाली मला. तर तो दिवस मी वाढदिवस म्हणून साजरा करतो आणि 22 फेब्रुवारीला मला आईने किडनी दिली. किडनी देत असताना डॉक्टर चिब्बर तिला भेटले आणि म्हटले की हम तुम्हारा गुर्दा निकाल आहे. ते म्हणली मला तुझी भाषा येत नाही, इलिटरेट आहे ना माझी आई. ती म्हणली हे बघ मला भूल दे, माझी किडनी काढ, तात्याला बसव, चलते का नाही बघ. मला सांगा एक इलिटरेट आई असं कसं म्हणू शकते, पण ती म्हणली चलते का नाही बघ आणि चलली नाही तर दुसरी घे. अरे आणि मग माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझी आई आपल्या दोन्ही किडनी द्यायला तयार झाली. आणि त्या दिवशी मी असा विचार केला की हे दुसरा जन्म जो आहे तर या जन्माला आपलं काहीतरी केलं पाहिजे. दुसऱ्या दिवशी माझी आई, तिला 166 टाके पडले होते, पुन्हा मला बघायला आली. तिला आजार, मला तर काही फार मोठा नव्हता. मला असं वाटलं की आई माझ्यावर एवढं प्रेम करते, तिने मला दुसरा जन्म दिला आणि ते माझं इन्स्पिरेशन राहिलं. त्याच्यामुळं मग मी बाहेर जाऊन हे शिबिरं सुरू केले. पण मुख्य आहे ते आईचे डिव्होशन, तिच्यामुळं हे करणं शक्य झालं मला. तुम्ही तब्बल 1.5 लाखांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत, तर हे आणि आजही करताय तुम्ही, तर हे कसं इतका मोठा पल्ला गाठणं शक्य झालं? जेव्हा मला असं वाटलं की माझ्या दुसऱ्या जन्मात काही चांगलं केलं पाहिजे तर तेव्हा एक मनुष्य काही करू शकत नाही. तर माझ्याबरोबर डॉक्टर रागिनी पारेख म्हणून जॉईन झाल्या. त्याचबरोबर माझा चमू 40 लोकांचा चमू तो जॉईन झाला माझ्यावर, जो काही सरकारमधला बाहेरचा सोशल वर्क करणारे. आणि मग मी नवीन टेक्नॉलॉजी शिकून आलो इस्रायलला जाऊन, बिना टाक्याचं ऑपरेशन शिकलं. बरं. तर तेव्हा कसं होतं, टाके लावायचे आणि 40 दिवस पेशंटला घरी झोपावं लागायचं. तर मी ही बिना टाक्याचं शिकलं की ज्याच्यामुळं पेशंट 7व्या दिवशी कामाला जाईल. म्हणजे जे शेतामध्ये काम करणारे शेतकरी आहेत तर त्यांना 40 दिवस घरी राहणं नाही परवडत. आणि मग ही शस्त्रक्रिया त्या ग्रामीण भागापर्यंत घेऊन जावी म्हणून मी शिबिरं सुरू केले. पण त्याला काही फार असं मला मार्गदर्शन नव्हतं. पण मला विकास आमटेने आनंद मनात बोलवलं. बरं. आणि तिथं जी कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया मी केली ती कठीण असते. तर जवळपास 35% लोकांना ऑपरेशननंतर अंधाता येतं. बरं. पण मी आणि रागिनीने 71 ऑपरेशन केले. तिथेच आम्ही राहिलो, एकही मनुष्य अंधा होऊ दिला नाही आणि आम्ही ते 0वर आणलं. तर हे झाल्यानंतर मग आमची बाबा आमट्यांची आमची भेट झाली आणि मग त्यांच्यामुळं आम्हाला सामाजिक काम कसं करतात, काय करतात हे माहीत झालं. आणि त्यानंतर आतापर्यंत जवळपास 693 शिबिरं केले आणि मी स्वतः जवळपास 2,08,000 ऑपरेशन केले आहेत आणि रागिनीने 85,000 आणि आमच्या चमूनी 4.5 लाख ऑपरेशन केले आणि 50 लाख पेशंटवर उपचार केले. बरं, जेव्हा तुम्ही शिबिरामध्ये काम करता, मला असं वाटतं तिथे 8 तास शिफ्ट वगैरे असं काही नसतं. तिथे 18 तास 24 तास तुम्हाला काम करावं लागतं. कारण सामान्य घरातली, सामान्य शेतकऱ्याची अशी मुलं किंवा त्यांचं कुटुंब हे येत असतं उपचारासाठी. एक आशेवर असतं की डॉक्टर लहानेंकडे आलो किंवा आपल्याला दिसू लागेल, ही एक इतकी मोठी आशा जी निर्माण झालेली आहे. आणि त्यासाठी म्हणून तुम्ही एक 18 तास 24 तास काम करता. एवढी एनर्जी येते कुठून? कारण शस्त्रक्रिया करणं म्हणजे आपलेही डोळे तितकेच केंद्रित करून ती करावी लागते. तर मग हे कसं शक्य होतं? कसं आहे की डोळ्याची शस्त्रक्रिया ही फार नाजूक शस्त्रक्रिया आहे. आणि दुसरं कसं की कुठल्या अवयवाला काही झालं तर ते पुन्हा नीट करता येतं. पण डोळ्यात एकदा पू झाला की डोळा जातो. आणि म्हणून आम्ही 100% चांगले झाले पाहिजे यासाठी सगळी मेहनत, म्हणजे ऑपरेशन थिएटर, त्याच्या लागणारे हत्यारं, सगळ्याचं सगळं आम्ही खूप चांगलं करतो. आणि आम्ही रोज 18 तास काम करतो. हे 18 तास मिनिमम आहे. कधी आम्ही 20 तास करतो, कधी 22 तास काम करतो. आणि हे सगळा चमू मिळून करतो. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही एवढंच काम करतो. ही एनर्जी कशी येते? बऱ्याच वेळेस असं विचारलं गेलं आहे,
पण तुम्ही जर माझे फोटो बघितले, बरं. दुसऱ्या दिवशी जे काही आम्ही 500 ऑपरेशन आज केलेत, त्या पेशंटचे आम्ही त्यावेळेस पॅड असायचे, आता पॅड नाहीत, ते पॅड काढतो आणि त्यांना दिसायला लागतं. तर ती जी खेड्यातली माणसं आहेत, जी शेतमजूर, शेतकरी, गरीब, ऊसतोड कामगार अशी सगळी मंडळी आहे, त्यांना जेव्हा दुसऱ्या दिवशी दिसतं तर तेव्हा त्यांच्या त्या सुरकुत्या पडलेल्या गालावर असे एकदम असं स्मित हास्य येतं. आणि ती सगळी मंडळी आमच्या जाताना त्यांचे ते खरबडीत हात असतात गावाकडचे, ते असे आमच्या गालावर करतात. ते सगळे गालावर आमच्या खूप अशा रेगा उमटल्या जातात. पण त्यांचं जे प्रेम आहे ना, तर दुसऱ्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू जे बघून आम्हाला असं वाटतं हां आम्ही काहीतरी केलं. आणि आमच्या सगळ्या टीमचं इन्स्पिरेशन काही असेल तर रुग्णांना दुसऱ्या दिवशी जेव्हा दृष्टी येते तर आणि त्यांच्या तोंडावर फुलणारे जे हसू आहे ते आम्हाला वर्षानुवर्षे, आता जवळपास 27 वर्षे झालं आम्ही हे काम करतो आहे. आणि हे अविरत त्याच्यासाठी चालू आहे की त्या रुग्णांना आजही तुम्ही जर विचारलं की हे डॉक्टर कोण आहेत, समजा मेळघाटला गेलात किंवा गडचिरोलीला गेलात किंवा बाबांच्याकडे गेलात, ते सांगतील बंबई से एक डॉक्टर आता है आणि एक डॉक्टर आते वो हमारा ऑपरेशन करते. त्यांना आमचं आजही नाव माहीत नाही, पण त्यांना हे माहिती आहे की ते आमची वर्षभर वाट बघतात की हे दैवी येणार आहेत आणि आम्हाला दिसेल, आणि ते येऊन आमच्याकडे येऊन बसतात. त्यांचा जो गाढा विश्वास आहे आणि त्यांना जे काही दुसऱ्या दिवशी दिसतं आणि त्यांचं स्मित हास्य, हे आमचं इन्स्पिरेशन. तुम्ही असं म्हटलात की आता की शेतकऱ्याची कुटुंब येतात, शेतात काम करून त्यांच्या हाताची अगदी पार रखरखीत झालेले असतात. खरं तुमचं सुद्धा शेतकऱ्याचं कुटुंब आहे, 9 जणांचं. तुमच्या कुटुंबाबद्दल काय सांगाल? नाही, बेसिकली कसं आहे की शेतकरी म्हणण्यापेक्षा एकदमच आम्ही गरीब शेतकऱ्याचं कुटुंब आहे माझं. आत्ता माझ्या कुटुंबात 15 डॉक्टर आहेत. बरं. हां, कारण मी माझा छोटा भाऊ जो प्लास्टिक सर्जन आहे त्याला मी शिकवलं, बहिणींना शिकवलं. आणि घरामध्ये कसं मी शिक्षण घेतलं म्हणून आम्ही काही करू शकलो. बहिणीचे लग्न आहेत, भावाच्या मुलीचे लग्न आहेत, आणि म्हणून आज सगळीजण त्यांना एकच मी शिकवतो, बाळकडू पाचतो, मुलं शिकवा. मी माझी मुलं पण शिकवली. माझी एक मुलगी डोळ्याची रेटिना सर्जन आहे, माझा मुलगा डोळ्याचाच कॉर्निया सर्जन आहे, माझी सूनबाई पण डोळ्याची डॉक्टर आहे. पण हे सगळ्याचा विचार असा आहे की तुम्ही शिका. म्हणजे हां, आज सगळं माझं कुटुंब एकत्र आहे, पण प्रत्येकाला मी पाहतो की हा काय होऊ शकेल. मी कधी कुणावर काय लादत नाही. तो मुलगा काय होऊ शकेल किंवा मुलगी काय होऊ शकेल, तर त्यांचं ते शिक्षण व्हावं याचा विचार करतो. आणि तसं हे लहाने कुटुंब जे आहे त्याच्यामुळे ते बनलं. आजही शेती मी करतो, आजही मी शेतात जातो. आजही विचारलं की काल खूप पाऊस पडला, काही शेतीचं नुकसान झालं का, कारण त्याच्यात मला असं वाटतं की मी जेव्हा शेतात जातो तर ते मला ऑक्सिजन देतं. ते माझ्यासाठी एक ऑक्सिजन आहे. आज माझे आईवडील नाही आहेत, पण ते होते तेव्हा तर दर महिन्याला शेतामध्ये जाऊन त्यांच्यावर मी राहत असे. पण मेडिकलचं हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शेत गहाण ठेवावं लागलं होतं, तर ते तो किस्सा काय आहे? शेत गहाणच नाही ठेवावं लागलं होतं, तर जे गहाण ठेवलं होतं शेत, सावकार होते आमच्याकडे, तर त्यांच्याकडे 900 रुपयाला तो शेत गहाण ठेवलं होतं. ते पुन्हा आम्हाला सोडवता आलंच नाही. ते मला शेत सोडावं लागलं, माझ्या वडिलांना ते विकावं लागलं, अशी ती परिस्थिती होती. बरं, कॅट्रॅक्ट फ्री भारत मोहिमेमध्ये आपला फार मोठा सहभाग आहे. जेव्हा मोदींनी मोतीबिंदू फ्री भारत ह्याची घोषणा केली होती, आपण त्याच्यामध्ये अथक परिश्रम घेतले होते आणि महाराष्ट्रात देखील आपण मोठ्या प्रमाणावर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्रासाठी प्रयत्न केले. तर त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. मुख्य म्हणजे कसं आहे की आदरणीय मोदीजींनी जो विषय केला होता तो खूप महत्त्वाचा आहे. कारण आपल्याकडे जो बॅकलॉग झाला, मधल्या काळात कोविड झाल्यामुळं बॅकलॉग झाला. बॅकलॉग जवळपास 1,04,00,000चा बॅकलॉग होता. आणि म्हणून प्रत्येक स्टेटमध्ये PMOच्या मार्फतच त्यांना टार्गेट देण्यात आलं होतं. आणि आपल्याकडे 27 लाखाचं टार्गेट आपल्या महाराष्ट्रात दिलं होतं. आपले आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला त्या मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्राचं मुख्य नेमलं होतं. आणि याच्यामध्ये 2.5 वर्ष मी काम करत होतो. हे काम करत असताना जवळपास 14.5 लाख ऑपरेशन पूर्ण महाराष्ट्रामध्ये, म्हणजे रोज मॉनिटर आपण करत होतो. आणि त्यात काय केलं आपण, ज्यांना दोन्ही डोळ्यात मोतीबिंदू आहे त्यांचं सुरुवातीला, ज्यांचा मोतीबिंदू पिकला आहे त्यांचं, म्हणजे आपण अशा कॅटेगरी केल्या होत्या की अंध आहे त्यांना अगोदर दृष्टी द्यायची, मोतीबिंदू पिकला आहे त्यांची दृष्टी लवकर आणायची. असं करत या सगळ्या लोकांना नुसतेच फक्त आपण, म्हणजे साहेबांची अशी कटाक्षानं नजर होती याच्यावर की फक्त मोतीबिंदू झाले असं नाही, त्यांना चष्मे द्यायचं काम देखील मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं की त्यांच्या घरापर्यंत चष्मे पोहोचवले होते. 14.5 लाख लोकांच्या घरी चष्मे पोहोचवले.
आणि मी नेहमी बघितलं की जेव्हा आरोग्याचा प्रश्न येतो तर आदरणीय फडणवीस साहेब अगदी समोर असतात की हां हे आरोग्याचा प्रश्न सुटला पाहिजे, कारण राजकीय इच्छाशक्ती असेल तरच गरीब माणसाचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि त्यांचं खरंच आज मला असं वाटतं की त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि आभारी मानलं पाहिजे, ऋण व्यक्त केलं पाहिजे, कारण ज्या गरिबाला गरज आहे ना ते तिथं उभे राहतात आणि ते मदत करतात. नक्कीच. थोडंसं पुन्हा तुम्हाला कॉलेजच्या दिवसात घेऊन जाते. कॉलेजमध्ये जी 20 मुलांची बॅच करण्यात आली होती, तर तो नेमका काय प्रकार झालं? होता? परळी वैजनाथमध्ये मी जेव्हा गेलो, मेरिट फर्स्ट होता माझा, तर तिथे एक त्यावेळेस MBBSला खूप महत्त्व होतं. ही 74ची गोष्ट आहे. तर त्यांनी 20 मुलांची बॅच केली होती, ज्यांना राहण्यासाठी सोय केली होती, ज्यांना जेवण्याची सोय होती, पुस्तकाची सोय मोफत होणार होतं. आणि मी तिथे याच्यासाठी गेलो होतो की हॉस्टेल आहे, पुस्तक आहे, जेवण आहे, कारण मला घरी माझ्याकडे पैसे नव्हते. आणि मग तिथं बॅचला मी जेव्हा गेलो तर तेव्हा त्यांनी मला पुस्तक वाचायला दिलं आणि त्या पुस्तकात लिहिलं होतं स्टमक. आणि माझ्या गावामध्ये माझे शिक्षक मला शिकवायचे प्रोनाउन्सिएशन, ते होतं स्टमच. तर मी स्टमच म्हटल्यानंतर मला त्या बॅचमध्ये घेतलं नाही. म्हणले तुला हां तुला इंग्रजीची येत नाही तर तू डॉक्टर कसा होशील. आणि मग दुसरे शिक्षक काळे म्हणून होते, ते म्हणाले तू झाडाला पाणी घालतो का? म्हणलं हो. मग 50 घागरी पाणी मी झाडाला घालायचो आणि त्याच्यात मला 30 रुपये मिळायचे. सांगाल आणि त्यांनी कसं स्वतःला ऍडजस्ट केलं तुमच्या सोबत, तुमच्या कुटुंबामध्ये? की जेव्हा आमदार मुलगी द्यायला आली त्याच्यापूर्वी एक कंडक्टर होते ज्यांच्या घरात मी राहत होतो. बरं. तर परळीमध्ये त्यांना म्हणलं तुमची मुलगी मला द्या आणि माझं शिक्षण करा. तर त्यांचे वडील माझ्या गावात गेले, घोड्यावर बसून, पाटील होते ते. बरं. मग गावात म्हटले किंवा तुम्ही कुठं चाललाय? ते म्हणले ते ह्याच्या कुंडलिकाच्या घरी चाललं. त्यांच्या घरी झोपडी आहे, काही नाही, तुमची मुलगी रोजानी जाईल, देता कशाला? गावातल्या लोकांचं प्रेम अफाट. त्यांनी ते परत गेले, माझ्याकडे आले नाहीत. आणि जेव्हा आमदार स्वतः आले तेव्हा म्हणलं किंवा जे कंडक्टरने दिली नाही आमदार कसं देणार हो, म्हणजे हा माझा त्याच्या म्हणून मी म्हणलं देऊ नका, पण म्हणजे तुझ्या मेरिटला देतो. आणि ती मुलगी त्यांनी मला दिली. आमच्या दोघांचं लग्न झालं, एकुलती एक मुलगी आहे, ते लग्न झालं. आता मी मजूर आणि ती एका आमदाराची मुलगी एकुलती एक, हा खूप मोठा हां हो होता. आता कसं होणार? पण मला सुलोचनाने कधी जाणवू दिलं नाही की मी गरीब आहे, एकदा नाही. तिची श्रीमंती किंवा तिला काही म्हणजे असं घरामधलं सगळं तिचं हे, तर म्हणजे ती घरामध्ये स्लीपर घालून फिरायची. आम्हाला कॉलेजमध्ये पण स्लीपर नव्हता, म्हणजे चप्पल पण नव्हता, म्हणजे अशी आमची परिस्थिती. पण तिचं ते तिने कधी जाणू दिलं नाही मला की तिला 100 साड्या होत्या, माझ्याकडे 3 ड्रेस होते MBBS होईपर्यंत, मला कपडे पण नव्हते. पण तिने बहुतेक ते व्यवस्थित मॅच केलं. आणि घरामध्ये किती कठीण आहे मॅच करणं, किती कठीण. कारण मी स्वयंपाकाला बाई ठेवत शकत नव्हतो, ते स्वतः स्वयंपाक केला. आणि आज त्याच्यानंतर जेव्हा माझं किडनी बदललं, आता किडनी बदलून मला 30 वर्ष झाला. मला असं वाटतं की 30 वर्ष जगणारा मी फार कमी लोकांमध्ये एक असावा, कारण फार दिवस जगत नाही माणूस किडनीनंतर. आजही मी घरी कॅम्प करतो, बाहेर जातो, रात्री किती वाजता घरी येतो, 12 वाजता 1 वाजता येतो. तिने मला असं विचारलं नाही तू कुठे गेला होता, ती मला हसून वेलकम करते. आणि मला आजही माझ्या किडनी पुढे जगण्याच्या मागे तिचा मोठा हात आहे. मला कधीही त्यांनी शिळी भाकरी आणि शिळी दिली नाही. गरमच भाजी, गरमच पोळी, जेव्हा जाईल तेव्हा भाकरी खातो मी. किती वर्ष झाले आता आमच्या लग्नाला, 45 वर्ष झाले. 45 वर्षात त्यांनी मला कधीही म्हणजे गरमच खायला दिलं. आणि मला असं वाटतं की मला ते माझ्यासाठी तरी तिचं खूप मोठं योगदान आहे.
आणि तिच्यामुळं माझी मुलं शिकली, कारण मी घरी लक्ष देऊ शकत नव्हतो. बरोबर. आणि तिन्ही मुलावर संस्कार केले. एक मुलगी वकील झाली, एक मुलगी डॉक्टर झाली, मुलगा डॉक्टर झाला. हे सगळे संस्कार तिने केले. त्याहीपेक्षा माझ्या भावाच्या 4 मुलीचे लग्न, माझ्या बहिणीचे 3 लग्न, हे सगळे करण्यामध्ये त्यांनी कधी विचार नाही केला. त्यांनी सगळे पुढे होऊन हे लग्न केले. नसता मला माहिती आहे भाऊजाई कशी असते, काय काय करते, पण लहाने कुटुंब एकत्र ठेवण्यामध्ये सुलोचनाचा फार मोठा वाटा आहे. नक्कीच. थोडंसं जरा आत्ताच्या टेक्नॉलॉजीकडे मी येते. फॅकोईल मल्सिफिकेशन किंवा 7 लेस ह्या ज्या टेक्निक्स आहेत मोतीबिंदूवर सध्या, ह्या टेक्निक्सबद्दल काय सांगाल? किती फुलप्रूफ्स आहेत ह्या आणि ह्याचे ॲडव्हान्टेज किती आहे? मुख्य म्हणजे कसं आहे की आता आपण पाहतो आहे की सुरुवातीच्या काळामध्ये आपण टाके लावून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायचो. तेव्हा लेन्स पण नव्हता. पुढे लेन्स आला, आता घडी होणारा लेन्स आला, छोटा लेन्स आला, आणि मग त्याच्यामध्ये फेकोमल्सिफिकेशन हे तंत्रज्ञान आलं. फेको म्हणजे कसं असतं, याच्यामध्ये अल्ट्रासाऊंड असतो. बरं. हा अल्ट्रासाऊंड आपण त्या लेन्सवर सोडतो आणि त्याला तो त्याचे तुकडे करून त्याला तो ॲस्पिरेट करून घेतो. तर ह्याला फेकोमल्शन म्हणतो. आज हेच टेक्नॉलॉजी आहे. त्याच्याबरोबर लेसर आले, फेमटोसेकंड लेसर आलाय, कॅटरॅक्ट करण्यासाठीच लेसर आले. पण हा लेसर फक्त मोतीबिंदूचे तुकडे करू शकतो. मोतीबिंदू बाहेर काढू शकत नाही. म्हणून आपण लेसर ऑपरेशन केलं म्हणतो ना, रोबोटने केलं, लेसरने केलं, पूर्ण ऑपरेशन नाही आहे ते. त्यामध्ये आपण रोबोटकडे त्याला झोपवतो, तिथं त्याचे तुकडे करून घेतो आणि फेको मशीननीच काढतो. म्हणून फेकोमल्सिफिकेशन हे अल्ट्रासाऊंड टेक्निक आहे, ज्याच्यामध्ये लेन्सेसचे तुकडे करून फक्त 2.2 मिलीमीटरच्या छेदमधून, अतिशय लहान छेद असतो, त्याच्यातनं आपण त्याला बाहेर काढतो आणि घडी होणारा लेन्स आत घालतो. आणि म्हणून हे जे तंत्रज्ञान आहे हे वरदान आहे पेशंटसाठी. ज्याने हे शिकलं तर पेशंटसाठी फार मोठं वरदान आहे. आणि त्याच्यातच आता आपण लेन्सेस आले, वेगवेगळी लेन्सेस फेकोमुळंच आली ती, ज्याच्यामध्ये आपण मोनोफोकल लेन्स आहे, बायफोकल आहे, ट्रायफोकल आहे किंवा अकोमोडेटिव्ह लेन्स आहे, ज्याच्यामुळं आपल्याला जवळचं आणि दूरचं हे बिना चष्म्याने दिसतं. जसं नैसर्गिक आपला 20व्या वर्षी दिसत होतं, तेवढ्याच 20व्या वर्षी एवढी नजर वयाच्या 70-80 वर्षी पाहिजे अशी तशी आणता येते. तर हे फेको तंत्रज्ञान आहे. आणि आता त्याला पुढे आता लेसरचे पण जोड मिळेल. सध्या आपण लेसरचं देखील शस्त्रक्रिया, फेमटोसेकंड लेसर म्हणतो आपण, ते करत आहोत. बरं, आता मला वाटतं सगळ्यात हॉट टॉपिक आहे तो म्हणजे मोबाईलचा वापर. तुम्ही मला सांगा की मोबाईलचा वापर केल्याने तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या म्हणजे किती प्रमाणात वाढलेली आहे की ज्यांना मोबाईलचा अतिवापरामुळे तुमच्याकडे यावं लागतंय? खरं सांगू, माझ्याकडे एक काळ असा होता की डोळे कोरडे झाले असं म्हणून येणाऱ्याची संख्या 1 ते 2% होती. आज माझ्याकडे डोळे कोरडे झाले म्हणून येणाऱ्याची संख्या 60 ते 65% आहे. आज माझ्याकडे जे आपण म्हणूया की जे तरुण मुली आहेत, ज्यांचं वय आपण म्हणूया की 10 वर्षापासून 30 वर्षापर्यंत आहेत. तर ह्या सगळ्यांना डोकं दुखणे, डोळ्यात पाणी येणे आणि डोळ्याचे नंबर वाढणे, अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन डोळे कोरडे होणे, तर हे सगळे माझ्या एकट्याकडेच नाही, सगळ्या डोळ्याच्या डॉक्टरकडे हे जात आहेत. आणि म्हणून मोबाईलमुळे जे डोळ्याचं नुकसान होत आहे ते खूप होतं. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला हा माझ्याही फार जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. पण समजा मी कितीही समजावून सांगितलं तर मला असं वाटत नाही की मोबाईल कोणी वापरायचं बंद करेल किंवा काही करेल. पण आपण कसं आहे की तुमचा हा जो जय महाराष्ट्र प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे, याच्यावर मला इतकं निश्चित सांगता येईल की मोबाईलची माहिती जरी आपण करून घेतली आणि माहिती करून घेतल्यानंतर ते कसा वापरावा हे जरी आपण शिकलो, त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी आपला टाळता येतील. आणि म्हणून मोबाईल जो आहे की मोबाईलमध्ये बघा की आपल्याकडे 1.6 इतकी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरण्याची मोबाईलला परवानगी आहे. आणि मायक्रोवेव्ह टेक्नॉलॉजीने हे मोबाईल चालतो. म्हणून 1.6 आपण ज्याला फोन लावतो त्याच्या आणि आपला 1.6 असं 3.2 रेडिओ फ्रिक्वेन्सीने हा मोबाईल घेतला जातो वेव्हने. आणि मॅग्नेटिक वेव्ह जी असते मॅग्नेटने त्याला पकडला जातो. म्हणजे आपण समजा हा मोबाईल कानाला लावला तर हा पकडला जातो. 1.6 रेडिओ फ्रिक्वेन्सी आहे आणि मॅग्नेटिकने त्याला पकडला आहे. म्हणजे आपण जेव्हा कानाला लावू तर त्याच्या वेव्ह ज्या आहेत त्या येतात, त्या वेव्हने आपलं ऐकू येतं. आणि ऐकू येत असल्यामुळे ह्या वेव्ह आपल्या कानात जातात
नक्कीच. आणि त्या वेव आपलं ऐकायला मदत करतात. आता दुसरं काय झालं आहे की हे जेव्हा आपण करतो त्याच वेळेस आपण मोबाईल समोर धरतो. आता आपल्याकडे सगळे स्क्रीन निघाले, नॉन स्क्रीनचा मोबाईल नाही आहे आता. आता ह्याच्यात असतो ब्ल्यू लाईट. हो. हा ब्ल्यू लाईट काय करतो, आपल्या डोळ्यामध्ये भावली असते, त्या प्युपिल म्हणतात, ती आकुंचन प्रसरण पावत असते. जसं कॅमेऱ्याला फोकस असतो ना, बरोबर, तसं आपल्या डोळ्यामध्ये नैसर्गिक फोकस करणारी ही भावली असते. पण हिला स्नायू असतात. आपण आपला हात समजा असा धरला 5 तास 6 तास धरू शकतो का हो? का? कारण स्नायू दुखतात. पण आपण मात्र 6 तास 7 तास मोबाईल बघतो. मग हे या स्नायूचं काय? अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही हे केला की ह्या स्नायूचं काय. म्हणजे मला वाटतं 5-5 6-7 तास काय अगदी अगदी ठरवून घड्याळ लावून 10 मिनिटं जरी असा हात पकडला तरी हात दुखेल आणि ते जाणवेल आपल्याला. मग तरी तुम्ही मला सांगता की असं धरा आणि हे तर 6 तास त्या स्नायूचं काय? ते स्नायू आहेत ना, स्पिंक्टर प्युपिली आणि डायलेटर प्युपिली असं त्या स्नायूचं नाव आहे. तर हे स्नायू थकून जातात आणि आपली बाहुली लहान झालेली असते. मग ही बाहुली लहान झाल्यानंतर किती वेळ चालणार आहे? मग आपला डोळा फटीक होतो. आपला डोळा फटीक झाला की इथं आपलं असं जड वाटायला लागतं आणि मग आपलं थकल्यासारखं वाटायला लागतं. का? कारण त्याला तो आकुंचन पाहून थकून गेला आहे आणि त्याच्यात ब्ल्यू लाईट जातो. आज आपल्याला सांगतो या ब्ल्यू लाईटमुळे चष्म्याचे नंबर वाढणं. आपण पाहत होतो अगोदर -6 -7 -8 इतका नंबर असायचा. आज तुला सांगतो मी, आज -10 -14 -20 -21 -31 बापरे, इतके नंबर वाढतात. का? फारच गंभीर. स्क्रीन टाइम. ज्याचा स्क्रीन टाइम 4 घंटे आहे त्याचा दरवर्षी 1 डायोप्टरनी नंबर वाढतो. ज्याचा स्क्रीन टाइम 6 आहे त्याचा 1.5 नंबर वाढतो. ज्याचा 8 आहे त्याचा 2 नंबर वाढतो. बरं, इतके चष्म्याचे नंबर वाढतातच. हा ठोकताळ आहे. आणि मग आता इतके नंबर जर वाढत असतील तर त्याच्या डोळ्याची लांबी वाढणार आहे आणि लांबी वाढत असल्यामुळं आपला जो पाठीमागचा पडदा आहे, कपडा आहे, रेटिना आहे, तर त्याला आपण स्ट्रेच करत आहोत आणि म्हणून चष्म्याचे नंबर वाढणे, डोळा फटीक होणे, डोकं दुखणे, या गोष्टी सगळ्या होण्याचं कारण आहे मोबाईल. आणि हा मोबाईल जो ग्रीन लाईट आहे त्याचा ब्ल्यू लाईट आहे. आणखी काय होत आहे की आपण हा सारखा वापरत असल्यामुळं आपल्याकडे जे स्लीप सेंटर असतं तर तिथं मेलॅटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि त्यामुळे आपल्याला झोप येत नाही. आज आपण सांगतो की बऱ्याचशा लोकांची झोप उडाली आहे. बरोबर. आणि रात्री एकानं आता सवय अशी झालेली आहे की थोडंसं स्क्रोल करून पाहतो आपण आणि त्यानंतरच झोपतो. नाही, मला सांगा, स्क्रीन स्क्रोल करणं म्हणजे मला मोबाईल एक आता असं ॲडिक्शन झालं आहे की आपण खूप ॲडिक्शन बघितलं याच्यापूर्वी, पण मोबाईलसारखं ॲडिक्शन मी कधी आयुष्यात बघितलं नाही. लोकांना म्हणजे असं काही ड्रग्सचे ॲडिक्शन असतात, दारूचे ॲडिक्शन असतात, पण ते त्या ठिकाणी असतात ना. हे हातातच ॲडिक्शन आहे तुमचं. म्हणजे तुम्ही एखाद्या माणसाला बोलता ना, हां बरं, अरे पण त्याच्यात तुम्ही एक व्हॉट्सअप नाही केला, तुम्ही एक तिथं त्या ह्याला लाईक नाही केलं किंवा एक तुम्ही त्याला नाही, काय फरक पडणार आहे? अर्थात कामाच्या निमित्तानं देखील अनेक लोक आहेत की ज्यांना त्यांचा सतत संबंध स्क्रीनवर येतो. मग अशा लोकांना तुम्ही काय सांगा? मुख्य कसं आहे बघा, मी ह्याच्यासाठी याचे जे दुरुपयोग आहेत म्हणजे तोटे आहेत ते सांगितले की हा मायक्रोवेव्हमध्ये आपण काही ठेवलं तर गरम होतं का नाही? नक्कीच तसंच आहे ते. आणि म्हणून मोबाईल जो आहे की तुम्ही आता कामाच्या ठिकाणी वापरत असताना एक गोष्ट अशी आहे की आपल्यापासून तो दूर ठेवला पाहिजे. समजा तुम्ही जर त्याला 16 इंच दूर ठेवलं तर त्याच्या वेव्ह आपल्यापर्यंत येत नाहीत. तर मग दूर ठेवून तुम्ही स्पीकर फोन किंवा ब्लूटूथवर बोला. तर मला असं सांगायचं आहे की मोबाईल, हे बघा, मोबाईल वापरू नये असं मला म्हणायचं नाही, कारण त्याच्या एवढ्या सोयी कशातच नाही आहेत. पण हा वापरत असताना हा मोबाईल आपण काय करतो सध्या की लहान मुलाला मोबाईल देतो. का देतो? मुलगा रडला, मोबाईल. जेवला नाही, मोबाईल. ऐकत नाही, मोबाईल. पण तो मुलगा, त्याचा नुसतं तुमचा डोळ्याच्या चष्म्याचा नंबर वाढता इतका परिणाम नाही झालाय, डोळा कोरडं पडतात इतका परिणाम नाही झालाय. तो मुलगा हट्टी झालाय. हो ना. तो मुलगा रागीट झालाय. बरोबर. त्याच्या सायकोलॉजिकल परिणाम म्हणजे जेवताना मोबाईल नाही मिळाला तर तो मूल जेवतच नाही. आणि हे आपण जे करतोय, पण त्याच्यामुळं आता असं झालंय की त्याचा हुशारी जी आहे, कारण त्याला तुम्ही जेव्हा मोबाईल देताय तेव्हा त्याची विचाराची जी हे आहे तीच तुम्ही खुंटीत केली आहे, गतीच नाही आहे त्याला विचाराची. आणि म्हणून त्यांची जी ऐकीव आहे ते कमी होत चाललंय. आणि म्हणून जरी कितीही, सगळ्या आयांना मला सांगायचं आहे की जरी कितीही म्हणजे रडला
किंवा त्यांनी कितीही त्रागा केला तर 1 ते 6 वर्षाच्या मुलाला 1ही मिनिट मोबाईल देऊ नये. कारण मोबाईल कसा वापरायचा हे तुम्ही सांगा आता. हां, म्हणून की 1 मिनिटही देऊ नये. आता दुसरे कसे की दुसऱ्याला जेव्हा मोबाईल तुम्हाला वापरायचा आहे, हा वापरत असताना तुम्हाला हे माहीत आहे की त्याची जी वेव्ज आहेत ते 16 ते 18 इंच आहेत. आपल्या शरीरापासून तो मोबाईल 16 ते 18 इंच दूर ठेवा. म्हणजे तुम्ही आलात तर इथं ठेवा आणि बसा. बरं, त्याच्यानंतर बोलायचं आहे तुम्हाला, नक्की बोला, पण स्पीकर फोनवर बोला. आता स्पीकर फोनवर बोलल्यामुळं तुम्हाला ऐकू येणार आहे, पण तुम्ही का नाही बोलत? कारण तुम्हाला चोरून बोलायचं आहे. म्हणजे घरच्यांना, म्हणजे नवऱ्याला चोरून, बायकोला चोरून किंवा मित्राला चोरून असं का करता? पण तसंही बोला. त्यासाठी वायरचा जो ब्लूटूथ आहे तो जास्त चांगला, वायरचा. तो नसेल तर वायरलेस ब्लूटूथ वापरा आणि मोबाईल आपल्या ह्याच्यापासून 16 इंच दूर ठेवा. कारण त्याच्या वेव्ह जे आहेत ते 16 इंच आहेत, ते तुम्ही करा. दुसरं असं आहे की ज्याचं वय 1 ते 6 देऊ नका. 6 ते 20 वर्षापर्यंत 1 तास मोबाईल द्या. 20 वर्षानंतर तुम्ही सगळे जेवढे काम करता त्यांनी 2 तास वापरावा. आता तुम्ही मला म्हणाल की आम्ही सगळेजण, तुम्ही इथे येऊन सांगताय की आम्ही तर कंटिन्युअसली सगळीकडे कॉन्टॅक्टमध्ये असतो. हो, हा मोबाईल तुम्हाला टी व्हीला जोडता येतो. तुमचा लॅपटॉपला जोडा आणि लॅपटॉपला जोडून तिथं तुम्ही वापरा. पण समजा त्याच्यानंतरही तुम्हाला वापरायचाच आहे तर दूर ठेवा. तुम्ही जसं कॉम्प्युटर ठेवता का नाही तसं मोबाईल दूर ठेवा आणि दूर ठेवून कानाला तुमच्या हे ब्लूटूथ लावा आणि तो वापरा. 20 पासून ते जन्मभर तो 2च तास वापरता येईल. 2 तासापेक्षा जास्त मोबाईल वापरू नये. दुसरी गोष्ट अशी आहे, हा मोबाईल वापरत असताना आपल्या मेंदूमध्ये तो जात असल्याने आपली झोप गेलेली आहे, आपली सायकॉलॉजी डिस्टर्ब झालेली आहे. म्हणून झोपीला जायच्या आधी 1 तास मोबाईल पूर्ण स्विच ऑफ करून ठेवा आणि तो आपण वापरू नये. आणि दुसरी गोष्ट आहे की बेडरूममध्ये मोबाईल घेऊन जाऊ नये. दुसरी गोष्ट, अंधारामध्ये मोबाईल अजिबात वापरू नये. कारण तुम्ही अंधारात जर वापरला तर त्याचं जे ब्राईटनेस आहे हे तुम्हाला दुप्पट वेगाने तुमच्या डोळ्यात जातं. आणि म्हणून थोडा बाहेर लाईट असेल तर वापरावा. आणि त्याचं जे तुम्हाला हे आहे, त्याची जी ब्राईटनेस आहे हे कमी करावी. आपल्या ह्याची जी ब्राईटनेस आहे ती कमी करावी, ज्याच्यामुळं ब्ल्यू लाईट एवढा जोरात आपल्या ह्याच्यात जाणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कानाला लावल्यानंतर त्याच्या ज्या वेव्हज आहेत, आता सिद्ध झालं आहे, त्या वेव्हमुळे तिथं कान आपला गरम होतो. तर 5% मेंदूचे कॅन्सर वाढले आहेत याच्यामुळे. त्याच्यामुळं डोळ्याचं कोरडेपणा वाढला आहे, डोळ्याचे नंबर वाढत चालले आहेत, डोळ्याची लांबी वाढत चालली आहे. आणि हे सगळं झाल्यामुळं आज डोळ्याचे नुकसान होतच आहे. पण त्याचबरोबर असं म्हणतात की तुम्ही समजा हृदयावर ठेवलं तर तुमच्या हृदयाचं नुकसान होऊ शकतं, कारण वेव्हज आहेत त्या. कमरेला ठेवलं तर असं म्हणतात की स्पर्म काउंट कमी होत चाललं आहे, माणसं नपुसक होत चालली आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की सारखं बघितल्यामुळं आपली जी मान आहे ही मान सारखी खाली झाल्यामुळं आपण सगळेजण खाली मान करत आहोत. पुन्हा त्याच्यात आपले जे गुडघे आहेत हे दुखायला लागलेले आहेत. म्हणजे आपले सगळे जॉईंट स्टिफ झालेत बसून बसून. आणि म्हणून त्याच्याहीपेक्षा मानसिक आपण झालो, एकलकोंडे झालो. म्हणजे आपला जो स्वभाव आहे की आपण सगळेजण व्हर्च्युअल जगात गेलो की मला किती लाईक मिळाल्या, मला किती लोकांनी लिहिलं, मला किती लोकांनी लिहिलं. म्हणजे ह्युमन बिंग इज अ सोशल ॲनिमल पेक्षा व्हर्च्युअल ॲनिमल अधिक. हो, आणि व्हर्च्युअल ॲनिमल झाल्यामुळे काय झालं की व्हर्च्युअल समजा तुम्हाला काही त्यांनी लाईक केल्या, सोशल मीडिया ॲनिमल. हां, तर तसं करण्यात काही अर्थ नाही. आणि म्हणून तिकडे लाईक येतील किंवा नाही येतील ते सोडा तुम्ही, पण ते करून तुम्ही तुमचं आयुष्य जगायला सुरू करा. आपण जर असं केलं, समजा तुम्हाला मोबाईल चार्ज करायचा आहे तर तो तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये चार्ज करू नका. तो लिव्हिंग रूममध्ये चार्ज करा आणि तुम्ही बेडरूममध्ये जाऊन झोपा, ज्याच्यामुळे त्याच्या रात्रभर तुमच्या सगळ्या शरीराचं नुकसान करणार नाहीत. मला असं वाटतं मोबाईल वापरत असताना लहान मुलांना 1 ते 6 देऊ नका. 6 ते 20 1 तास, 20च्या पुढे 2 तास. आणि त्याच्यानंतर हा मोबाईल तुम्हाला पाहिजेच असेल तर लॅपटॉप, शाळेमध्ये पण काम सांगतात, लॅपटॉपला जोडा, त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप जोडून असं केलं तर मला असं वाटतं की कुणाचंही नुकसान होणार नाही. मोबाईल पाहिजेच, पण तो तुम्ही वापरत असताना आपल्या शरीरावर तो नुकसान करणार नाही, आपल्या स्वभावावर नुकसान नाही करणार, मुलांचं नुकसान नाही करणार. या सगळ्या गोष्टी आपण पाहाव्यात असं मला वाटतं. नाही, खरंच फार महत्त्वाची सूचना तुम्ही केलीत. पण आपण आत्ता ज्या जगामध्ये वावरतोय, मला असं वाटतं अनेकांच्या मोबाईलमध्ये अलार्म असतो
त्यामुळे मोबाईल हा नॉर्मली पलंगाच्या जवळ किंवा जिथे आपण झोपतो त्याच्या हातभर अंतरावर ठेवलेला असतो, कारण त्याच्यात अलार्म लावलेला असतो सकाळचा अनेकांचा. आणि सतत म्हणजे कोणा कोणाचे मेसेजेस किंवा फोन किंवा ह्याच्यासाठी म्हणून जवळ घेऊन, म्हणजे बेडरूम मध्ये तुम्ही तर चक्क सांगितलं नो एंट्री फॉर मोबाईल. नाही, हे बघा, तुम्ही ऐकायचं का किंवा ऐकायचं नाही सांगू नका. हे बघा, मी एक्सपर्ट आहे आणि तुम्हाला माझ्याकडे येणाऱ्या पेशंटला तपासल्यानंतर त्यांना जाणाऱ्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर सांगतो. आपण आपला मोबाईल बेडरूममध्ये घेऊन जाऊ नये. तुम्हाला लावायचा ना अलाराम, ते जुने होते ना आपले घड्याळ, लावा त्याला, तोला गजेर लावा आणि गजेर लावून झोपा, पण तो नेऊ नका. आणि तो नेणं खूप धोकादायक आहे. आणि हा मोबाईल मला असं वाटते तुम्ही टाळालच, कारण त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान होत चाललेलं आहे. नाही, पण हे किती गंभीर आहे डॉक्टर, की तुमच्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या ही अतिशय लहान वयापासून आता सुरू होते आणि मेजॉरिटी ही मुलं फोन पाहून मोबाईलचा ॲक्सेस यूज केल्यानं डोळ्याचे त्रास त्यांना सुरू झालेले आहेत. म्हणजे ही किती गंभीर बाब आहे आता ह्या जनरेशनची. इतकी मोठी गंभीर बाब आहे की काही देशामध्ये तुम्ही जर ऐकलं की 12 कंट्रीमध्ये आज शाळेत मोबाईल न्यायचं बंद केलंय. आणि म्हणून मला सगळ्यांनाच सांगायचे की आपण सगळ्यांनी मिळून ह्याच्यावर विचार केला पाहिजे की ह्याला टाळून आपला कसं काय करता येईल. किंवा आता याच्यामुळे आता काही शाळा आता सध्या 9 ते 11:30 उन्हामध्ये भरतात, मग सूर्यप्रकाशात, त्याच्यामुळे त्यांना विटॅमिन डी मिळावं, ज्याच्यामुळे त्यांना जो काही आज मोबाईलमुळे त्रास व्हायला तो होऊ नये. तर या सगळ्या गोष्टी मला असं वाटते की आपण सगळ्यांनी मिळून केल्या पाहिजे, ज्याच्यामुळं मोबाईल नक्की वापरूया, पण हे वापरत असताना त्या मोबाईलची आपण काळजी पण घेऊया. आणि आणखी एक मी गोष्ट नेहमी सांगतो, आता ती मला तुम्हालाही सांगायची आहे. आठवड्यामध्ये 1 दिवस मोबाईलचा उपवास करा. ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी आहे त्या दिवशी मोबाईल वापरू नका, कारण तुम्ही मोबाईलचा उपवास केल्याने हळूहळू डिटॅच व्हाल. आणि आज काय झाले की तुम्ही आज तुमच्या माणसांच्यापासून डिटॅच झालाय, फॅमिलीपासून डिटॅच झालाय. तुम्ही मोबाईलपासून डिटॅच व्हा आणि फॅमिलीला अटॅच व्हा, असं मी तुम्हाला एक उपवास करण्याचा सल्ला देतो. त्यामुळे डिटॅच उपवास असं तुम्ही म्हणताय, खरं तर कुठेतरी डिजिटल उपवास आहे का पण ह्याला म्हणू शकतो. येस, डिजिटल उपवास करायला, डिजिटलमध्ये कसं आहे की आपण कॉम्प्युटर वापरलं, आपलं लॅपटॉप वापरलं, त्याने काही फरक पडत नाही, पण हे मात्र वापरलं नाही पाहिजे. आणि समजा लॅपटॉप वापरणार असाल तर मी नेहमी सांगतो, आपला जो लॅपटॉप आहे किंवा डेस्कटॉप आहे हो आपल्या डोळ्याच्या 6 इंच खाली ठेवा, 6 इंच, ज्याच्यामुळं तुमचे डोळे कव्हर होतील, वर ठेवू नका. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रत्येक 20 मिनिटांनी तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरमधून डोकं काढून बाहेर बघा. 20 मिनिटांनी 20 फुटावर 20 सेकंद, 20-20-20. हे केल्याने तुमची जी बाहुली लहान झाली आहे ती मोठी होईल आणि तुमचा डोळा फटीक होणार नाही. म्हणून 20-20-20. म्हणून सगळेजण जे काही IT मध्ये कॉम्प्युटरवर काम करतात त्यांनी त्यांचं कॉम्प्युटर 6 इंच खाली ठेवावा डोळ्यापेक्षा आणि 20-20-20 साला त्यांनी पाळावा, ज्याच्यामुळं तुमचे डोळे फटीक होणार नाहीत आणि तुम्ही फटीक होऊन थकणार नाही. हे अतिशय महत्त्वाची अशी टीप आहे मला वाटतं सगळ्यांसाठीच. 20-20-20चा फॉर्म्युला जो डॉक्टर लहाने यांनी दिलेला आहे. डॉक्टर सर, मला हेही विचारायचं आहे की डोळ्यांसाठी म्हणून काही व्यायाम असतात का? कारण आपण जिममध्ये जातो, मग डोळ्यांसाठी आय जिम किंवा असं काही आहे का? काही व्यायाम वगैरे नाही आहे, पण डोळे हे 6 याच्यामध्ये फिरतात डिरेक्शनमध्ये. त्यामुळे आपण आपला हात जर असा केला आहे ना, इकडच्या बाजूला वर केला, खाली केला, तर ही मान न फिरवता जर आपण डोळा फिरवला तर डोळ्याच्या स्नायूचे व्यायाम होतात. ते स्नायूचे व्यायाम करायला काहीच हरकत नाही, ते आपण करावे. पण मग हे आपण किती दूर ठेवायचा असा? नाही, आपण असं बोट किती, आपला जो हा 1 फूट दूर असावा इकडून आणि इकडून, आणि तेवढ्यामध्ये आपण असा इकडं आणि इकडं असा डोळा करावा. त्याच्यामुळं त्या डोळ्याचे व्यायाम करता येणं शक्य आहे. मला असं वाटतं की तुम्ही जे ऑपरेशन्स केले, खरं तर कुठलंही ऑपरेशन म्हटलं तर आधी लोकांना धडकी भरते ते बिलाची, पण तुम्ही अनेक ऑपरेशन्स ही मोफत केली. आम्हाला त्याबद्दल नक्कीच जाणून घ्यायला हवं. मुख्य कसं आहे की मी जे मध्ये काम करत होतो किंवा अंबेजोगाईला शासनामध्ये काम करत होतो, त्यामुळं मी 2,08,000 रुपये ऑपरेशन मोफत केले आहेत, त्याचे कोणाचे पैसे घेतलेले नाहीत. आणि त्यानंतर आता 3 वर्षापूर्वी माझं हॉस्पिटल रघुनाथ नेत्रालय सिद्धिविनायक मंदिराच्या समोर आणि मनोरमा नेत्रालय मुलुंडला मी सुरू केलं आहे. या ठिकाणीही माझ्याकडे जे लोक येतात की ज्यांना असं वाटतं की ते खेड्यातले आहेत, त्यांना काहीच कळत नाही, अशा लोकांना मी फ्री किंवा चॅरिटीतच शस्त्रक्रिया करतो. कारण ही गरीब माणसं आहेत, ह्यांना कधीच पैसे असं मिळणार नाही आहेत.
आणि दुसरी गोष्ट कशी आहे की मला नेहमी विचारतात किंवा असं केल्याने सरकारी रुग्ण आपलं खाजगी रुग्णालय चालणार नाही, असं काही नसतं. ही बघा, ही माणसं पैसे जरी देत नसली तर ती जाताना आशीर्वाद देऊन जातात. पैसे हे आशीर्वादापेक्षा फार लहान असतात आणि म्हणून ह्यांच्या आशीर्वादाने चांगली चालते प्रॅक्टिस, काही होत नाही, प्रॅक्टिस चांगली चालते, पैसे मिळतच असतात. फक्त एकच आहे की तुमच्याकडे एक हृदय असं पाहिजे की ज्याच्याकडे काही नाही तर त्याला लक्ष न देता आपण जर वागत असतो त्याला काही योग्य नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की मी ज्या गरिबीतून आलो, जिथं मी मजूर होतो किंवा मी जी गरिबी पाहिली, अशा माणसांना दृष्टी द्यावी असं मला नेहमी वाटतं. आणि त्या गरीब माणसाचा डोळा हा देखील त्याला खूप महत्त्वाचा आहे, कारण तो डोळा आला तर तो जाऊन मजुरी करेल, तो जाऊन काहीतरी व्यवसाय करेल आणि तो त्याचं स्वतःचं पोट भरेल. आणि म्हणून मला त्याचा डोळा जास्त महत्त्वाचा वाटतो आणि तो आयुष्यभर वाटत राहिला आणि जन्मभर वाटत राहील. आणि त्यासाठीच मी महाराष्ट्रभर फिरतो. मी शिबिरं आजही बंद केले नाहीत, ते करतच राहतो. याचबरोबर मी गरिबासाठी मुरुड जंजिऱ्याला डायलिसिस सेंटर सुरू केलं. बरं. मी दर महिन्याला जवळपास 250 ते 300 लोकांचं डायलिसिस मोफत करतो. क्या बात आहे. 11 डायलिसिस मशीन आहेत माझ्या तिथे. तिथे सोनोग्राफी आहे, कार्डियक ॲम्ब्युलन्स आहे, काही नाही. ते अंजनाबाई लहानेच्या नावाने केले, कारण डायलिसिससाठी मुंबईला आलो आणि म्हणून त्या गरिबांचं मी डायलिसिस करतो. आंबेजोगाईला मी चॅरिटी रुग्णालय सुरू केले. तिथेही मी मोफत किंवा 5,000 रुपये शस्त्रक्रिया करून देतो. जी गरीब माणसं आहेत तीच माझ्यासाठी तरी तीच माझं सगळं आहेत. मला असं वाटतं की माझ्यासाठी जर काही आत्मा, काही मन असेल तर ती गरीब माणसं, त्यांच्यातच मला जास्त जगा वाटतं. पण कधीकधी आपण म्हणतो जगरहटमधून खाजगी प्रॅक्टिस करावीच लागते, ती मी करतच आहे. पण त्याच्याबरोबर गरिबाची सेवा मी कधी बंद केली नाही आणि करणार नाही. बरं, हे सगळं होत असताना एक प्रश्न मला नक्की विचारावासा वाटतो, तो म्हणजे मधल्या काळामध्ये डॉक्टरांवर जे हल्ले झाले तर त्या हल्ल्यांकडे तुम्ही कसं पाहता? कसं आहे बघा, हा थोडा वेगळा विषय आहे. तुमचं मोस्टली जे आहे ते चॅरिटीवर आहे. मात्र माझं असं निश्चितच म्हणणं आहे की डॉक्टरांवरच्यावर हल्ले होऊ नये, कारण कायदे केले आहेत. कायद्यानुसार समजा असं नाही, डॉक्टर हा माणूस आहे, चुकत नाही असं माझं म्हणणं नाही, तो चुकतो. पण आपण मला सांगा की उद्या एक ब्रिज पडला, आपण कॉन्ट्रॅक्टरवर हल्ला करतो का? एक वकील केस हरला, त्याला मारतो का आपण? नाही मारत. मग तिथेही पैसे दिले असतात ना, मग तुम्ही डॉक्टरलाच का मारता? माझं म्हणणं आहे की त्याच्यावर तुम्ही केस दाखल करा, MMCमध्ये दाखल करा, पोलिसात दाखल करा, पण हल्ले करणं योग्य नाही असं मला वाटतं. आणि डॉक्टरांनी मला सल्ला द्यायचा आहे की जी माणसं असं आपलं वाटतं की हे जास्त प्रश्न विचारत आहेत, त्यांना नीट समजावून सांगून जर आपण केलं तर ह्याच्यापासून आपण नक्की टाळू शकतो. पण दोघांनीही मला असं वाटतं की मध्ये साधावा, डॉक्टरांनी समजावून सांगावं आणि रुग्णांनी हल्ला न करता, कायदा आपल्या हातात न घेता कायद्याने कारवाई करावी. त्याच्यात डॉक्टरचं चूक असेल तर त्याच्यावर नक्कीच होईल, पण ती हल्ले करू नये असं मला वाटतं. कारण त्याच्यामुळं काय झालं आहे, हल्ले झाल्यामुळं डॉक्टर एखाद्याला जाऊन काही उपचार करायचा असेल इमर्जन्सी, भीतो तो उद्या काय होईल. आणि म्हणून कसं आहे की या सगळी त्या डॉक्टरच्या मनातली भीती काढून टाकली पाहिजे. हल्ले न करता त्याच्यावर काही कारवाई करायची, त्याची कमिटी नेमावी, तसं जावं, तसे नियम केले आहेत आणि पुढे जावं असं मला वाटतं. बरं, जर डॉक्टर तात्याराव लहाने हे डॉक्टर झाले नसते तर ते काय झाले असते? 100% शेतकरी. मी तुम्हाला सांगतो, मी नुसता शेतकरी झालो नसतो. आजही तुम्हाला सांगतो, मी जेव्हा शेतात जातो तर काय बघतो मी सांगितले की माझे आंबे आता मागचे आंबे माझे जळून गेले, आता मी नवीन आंबे लावले. कुठले लावायचे आंबे, कुठले चांगले आंबे आहेत? मी ज्या गावात गेलो त्या गावात आंब्याचं झाड बघतो, हो कुठलं आहे त्याचा मी रोप घेऊन येतो. म्हणजे माझ्या, ठीक आहे मी आता डॉक्टर आहे, डोळ्याचा डॉक्टर आहे, मी त्याच्यावर प्रेमही करतो. पण माझं शेतीवर जे प्रेम आहे, मी शेतामध्ये हे सफरचंद लावले आहेत. मराठवाड्यामध्ये सफरचंद येत नाही, बरोबर, पण मी लावलेत का? प्रयोग केला मी की 150 झाडं लावले सफरचंदाचे. हां, आणि आता त्याला सफरचंद आलेत, मोठे झाले नाहीत पण आलेत, गोड आलेत. पण बेसिक कसं आहे की मी आदर्श शेतकरी झालो असतो आणि मला ते खूपच आवडलं असतं. नक्कीच प्रयोगशील शेतकरी झालो असतो. आजही मी प्रयोगशील शेतकरी आहे. पण मला शेती, माझी जर पहिली काही आवड असेल तर शेती आणि शेती ही माझी पहिली आवड आहे. सध्या आत्मचरित्र वगैरे लिहिण्याचा काही मानस आहे का तुमचा? त्याच्यावर काही काम सुरू आहे का? कारण लोकांना तुम्हाला, आमचे जे घनिष्ठ मित्र आहेत, बर, त्यांचं नाव आहे डॉक्टर रागिनी पारेख मॅडम. बर, त्या आत्मचरित्र लिहिणार आहेत. अच्छा. त्यांनी 54 ते हे लिहिलेत चॅप्टर. बर. त्यांना आणखी 10 चॅप्टर लिहायचे, पण त्यांना गेली 5 वर्षापासून वेळ मिळत नाही 10 चॅप्टर लिहायला.
नसीब खराब असं समजायचं, पण त्यांनी चरित्र लिहावं अशी आपली अपेक्षा आहे. नक्कीच. आणि आम्ही अपील करतो की रागिणी मॅडम, तुम्ही हे पाहत असाल, ऐकत असाल तर नक्की लवकरात लवकर ते चॅप्टर लिहा, म्हणजे जेणेकरून आम्हाला सगळ्यांना किंवा चरित्र वाचता येईल. कारण डॉक्टर तुम्हाला अनुभवणं, तुमच्याकडून जाणून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण इतकं तुम्ही पाहिलंय, इतकं जगही पाहिलंय आणि इतकं म्हणजे तुमच्या विषयातलं तुमचं ज्ञान आहे. तर हे सगळं ज्यांनी आखोदेखे पाहिलेलं आहे ते आम्हाला वाचायला नक्कीच आवडेल. बरं, आणखीन एक माझा एक प्रश्न असा होता की खरं तर डॉक्टर तुम्ही सगळ्यांना हवेहवेसे आहात, तर कधी राजकारणाचा वगैरे असा विचार केलेला का? म्हणजे मला असं वाटतं माझ्या घरात राजकारण होतं. बरोबर आहे. बरोबर. आणि मी 85 मध्ये तिकीट आणलं होतं. हो का? हां, मला उभं राहायचं होतं. बरं. माहीत नाही, म्हणजे असतं त्यावेळेस, विद्यार्थी होतो. कुठल्या पक्षाचं होतं? काँग्रेस. बरं. तर आणल्यानंतर माझी बायको आणि माझी सासू 3 दिवस जेवल्याच नाही. का बरं? कारण रघुनाथराव मुंडे वारले होते, निवळ त्यांचा ॲक्सिडेंट म्हणजे मर्डरच होता तो. आणि त्यांना वाटलं हा एकटाच आहे, उद्या काही झालं तर काय. आणि मग त्यांनी मला राजकारणात जाऊ दिलं नाही. आता मला कधीही, आता मलाही आता परवाही संधी सांगितली की तुम्ही राजकारणात जा. आलेली संधी चालून? हां, आलेली. आताही आली होती. परवा खासदारसाठी मला उभं राहा म्हटले होते. बरं. पण बेसिक असं आहे की मला असं वाटलं की कुठल्या पक्षाकडून आम्हाला जाणून? मला 3 पक्षाकडून आले. अरे क्या बात आहे. ऑप्शन होते तुमच्याकडे. पण मी एवढंच त्यांना सांगितलं की माझा पिंड हा मी आत्ताच हॉस्पिटल सुरू केलं आहे. आणि आता हे सुरू केल्यानंतर समजा मी राजकारणात आलो आणि यशस्वी झालो, तर मग हे मुलांच्यासाठी सुरू केलेलं हॉस्पिटल आहे, तर हे कसं होणार? म्हणजे मी जर हे हॉस्पिटल सुरू केलं नसतं तर यदा कदाचित मी यावेळेस त्याचा विचारही केला असता. पण आपण एखादी दैव्याने कुठली गोष्ट सुरू करत असतो. माझी काय इच्छा आहे की मुंबईमध्ये काय झालं की आपल्याकडे डोळ्याचा पेशंट असेल, सिरियस असेल, तर आपण म्हणतो एली प्रसादला जा, शंकरनेत्रला जा. पण मुंबई खूप मोठं आहे, तर इथं देखील असं एक चांगलं रुग्णालय डोळ्याचं, ज्याच्यात लोकांना वाटेल की इथं गेल्यास नीट होणार आहे. बरोबर. अशा प्रकारचं रघुनाथ नेत्रालय ते माझ्या सासऱ्याच्या नावाने आहे. हे इथं उभं करायचं हे माझी इच्छा आहे. आणि मी डोळ्याचा डॉक्टर आहे. गरीब माणूस माझ्यावर विश्वास ठेवतो आणि म्हणून त्याच्या विश्वासास पात्र होण्यासाठी अशा प्रकारचं मी एक चांगलं रुग्णालय इथं सुरू करणार आहे. आणि हळूहळू एक मुंबईला एक चांगलं नेत्र रुग्णालय द्यावं याच्यासाठी मी करणार. हे अतिशय नोबल आहे, अतिशय नोबल आहे. पण हे करत असताना तुम्हाला राजकारणामध्ये नक्कीच आम्हाला सगळ्यांना पाहायला नक्कीच आवडलं असतं. तीही एक प्रकारची सेवा आहे. आणि ज्यांनी इतका अविरत काळ रुग्णसेवा केलेली आहे त्यांच्या हातून खरं तर जनसेवा ही होतच आहे, चालूच आहे अविरतपणे. त्यांनी सक्रिय राजकारणात येऊन देखील मला असं वाटतं की लीलया काम केलं असतं. याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. या सगळ्या गोष्टीचा हे असतो. पण इकडे कसं आहे की तुमच्याकडे ज्ञान असेल तर त्या ज्ञानाने तुम्हाला करता येतं. इथं कसं की इथं तुम्हाला 1+1=2 म्हणता येतं, असं राजकारणात म्हणतात. राजकारणात 1+1 हे 25 होतं आणि 1+1 0 होतं. तर त्यामुळे ते पुढचं नशीब आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मला नेत्रतज्ञ म्हणून जे काही करता येईल ते मी नक्की करत राहणार. नक्कीच. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही इथं आलात, आमच्याशी इतक्या छान गप्पा मारल्यात आणि मला असं वाटतं मोबाईल अवेअरनेस आणि डिजिटल उपवास ह्या अतिशय महत्त्वाच्या संकल्पना खरं तर त्यांनी आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितल्या आहेत. कुठल्या वयामध्ये किती वेळ हा मोबाईल पाहिला पाहिजे. आणि 20-20-20चा जो फॉर्म्युला तुम्ही दिला आहे, तर मला असं वाटतं की IT क्षेत्रासकट सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचा किंवा प्रत्येकाचाच खरं तर स्क्रीनशी संबंध येत असतो, त्याच्यासाठी अतिशय मोलाचा असा हा संदेश आहे. आज डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतका वेळ दिलात त्याबद्दल आपले अनेक धन्यवाद. आणि तुमचं आत्मचरित्र त्याची वाट पाहतोय आम्ही आणि नक्कीच आम्हाला कुतूहल आहे की कधी येता येते आणि कधी आम्हाला एकदा बारापूरला यावं अशी माझी इच्छा आहे. बघूया. आणि आमच्या सगळ्यांची इच्छा आहे रागिणीताई की ते यावं. वेळ आता इथंच झालेली आहे थांबायची. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देते. तुम्ही इथं आलात आणि आम्हाला वेळ दिलात. जय महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आता इथंच थांबायची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.